संघामध्ये 4 मिनिटं शिल्लक आहे. आरवली संघ आपल्यासाठी शेवटची 4 मिनिटं शिल्लक. डाऊन सुरू झालेला आहे. ढोलकचा आवाज या ठिकाणी होतोय. छान प्रयत्न गोल पार्किंग अंतर पार्टी 2 आणि 3 वेळा उडवली जाते. खासियत आहे. छान पद्धतीने आपण मध्ये आयोजित केलेली स्पर्धा वक्ता रहाटे यांच्याकडून 50 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. पुढच्या वेळेला स्पर्धेचं स्वरूप बदललेले असेल. विजय यशवंत मोरे यांच्याकडून पांढऱ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. अतिशय सुंदर कर्तव्याला कोण नाही. कर्तव्य ज्याला असेल, कर्तव्य ज्याच्याकडे असेल तो बादशाह असू शकतो, करू शकतो. असं त्याकडे भाषा खरोखर सुंदर वाटते. भाषा अतिशय सुंदर आणि हे 2 बंधू आहेत. शेवटची 3 मिनिटं शिल्लक. हा छोटा हा पांढऱ्याचा भाऊ आहे. अतिशय सुंदर आहे. शेवटची 3 मिनिटं शिल्लक. आरवली संघ आपल्यासाठी शेवटची 3 मिनिटं. त्याला मी नेहमी स्टीव्ह आणि मार्कला म्हणतो. ते स्टीव्ह मार्क आहे. पांढरे आणि त्याचा भाऊ नमनाचा अंतर्भाव पुन्हा एकदा पाहायला मिळतो. तुम्ही ज्या पद्धतीने या ठिकाणी ही स्पर्धा रंगते तमाम प्रेक्षकांच्या साक्षीनं एनर्जी भरपूर आहे. एक्सप्रेशन सुंदर आहे. आपला रोल बदलला 1 वर्षात. पहिल्यांदा शेती त्यांच्या तोंडात आहे. त्यापूर्वी 2 मिनिटं शिल्लक. शेवटची 2 मिनिटं. आरवली 2 मिनिटं शिल्लक. आपल्यासाठी शेवटचा मुद्दा आहे. लास्ट फायनल गोल. अतिशय सुंदर पद्धत. शेवटचे काही क्षण आहे. एक वडाचं झाड तोडण्याकरता आलेलं आहे. ते वडाचं झाड तोडताय तत्पूर्वी एक छोटा बालक साकडं घालतोय, नमस्कार करतोय. हा नमस्कार तुमच्यासाठी असणार आहे, सर्वांसाठी असणार आहे. अतिशय जेमतेम 25 वर्ष सरासरी वय या संघाचं. सर्व संघाचं वय 25 वर्ष आहे. या स्पर्धेमध्ये एकूण 8 संघांनी सहभाग नोंदवलेला आहे. आता चालू असलेला संघ हा 5वा आहे. त्यानंतर 6वा संघ असणार आहे कालकाई कुशिवडे. 7वा संघ असणार आहे वाघेश्वरी. अतिशय सुंदर या लहानग्याचा हा नमस्कार तुम्हाला जर आवडत असेल तर टाळ्या वाजवायला काही हरकत नाही. अतिशय सुंदर हा नमस्कार मातेला. हा नमस्कार तुम्हाला सर्वांना तिथल्या दर्दी रसिक प्रेक्षकांना. सुद्ध आणि दर्दी रसिक प्रेक्षक अनेक ठिकाणी आपण जाऊ तेव्हा निश्चित पिंपळकरांचं नाव आपण सांगू. बक्षीस समारंभापर्यंत शेवटच्या संघाला बक्षीस देईपर्यंत एकही माणूस हल्ला नव्हता. आणि मला वाटतं पिंपर जामसूत इथली जी मंडळी आहे ती देखील असंच सहकार्य करणार आहेत. यावेळेला सत्यपाम वडाचं झाड तोडण्यासाठी आलेलं आहे. ते बघतात न्याहाळून आणि आता झाड तोडायला सुरुवात केलेली आहे. याच वेळेला या सत्यवराचा प्राण हरण करण्याकरता तिकडं
येऊ लागलेला आहे. यम या ठिकाणी रेड्यावर बसून आलेला आहे. सत्तेवराला कुठल्याही प्रकारची कल्पना नाहीये. त्यातला या ठिकाणी झाड तोट्यामध्ये बघणं आहे. असं असताना सत्यवानला या वडाच्या झाडावर असताना यम त्याला पाहतो. रेड्यावरती स्वार होऊन त्याचं जे आसन आहे त्या आसनावरती स्वार होऊन तो आलेला आहे आणि त्यानं सत्यवानाचे प्राण हरण केलेले आहेत आणि तो यावेळेला खुश होतो. परंतु याच वेळेला सत्यवानाची जी पत्नी आहे, जी सावित्री आहे, ती येते आणि बघते की आपला पती उठत का नाहीये. उठवण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळेला तिला समोर यम दिसतो आणि मग ती यमाकडे साखर घालते. हे यमदेवा, माझ्या पतीचा प्राण तू परत कर. हे यमदेवा, तू माझ्या पतीचा प्राण परत कर. यासाठी ती साखर घालते आणि मग नाईलाजानं यावेळेला नाईलाज होतो आणि या पतिव्रता सावित्री समोर यम देखील हरतो आणि तिच्या या पतिव्रतेला तो पुन्हा एकदा वर देतो आणि या तिच्या सत्यवानाला जिवंत करतो. आणि त्या दिवसापासून आपण या वडाच्या झाडाला पुजतो. एक अशी कथा आहे आणि त्या कथेनुसार या ठिकाणी कळमुटी संघाने आपला हा देखावा सादर केलेला आहे. सत्यवान सावित्री. आपल्याला हा जर देखावा आवडला असेल तर जोरदार टाळावून जाऊ द्या कळमुटी संघासाठी. आता फक्त निशाणवाला कुशिवडे संघानंतर लगेचच चिवेली संघाने तयार राहायचंय आणि त्यानंतर चिवेली नंतर शिरळ. कळमुटीचा संघ या ठिकाणी येतोय. तरुण मंडळी ढोलवाले बघा. निश्चित प्रसाद या ठिकाणी देखील या संघामध्ये मिसरूड नाहीये. केवळ 15, 16, 18 या वयातली मुलं. चांगली गोष्ट आहे. ज्या पद्धतीने आपण जो आपला हेतू आहे, उद्देश आहे, तो उद्देश या ठिकाणी सफल होतोय. या तरुणांच्या खांद्यावरती पालखी. या तरुणांच्या काळात ज्यावेळेस आपण ढोल बघतो, फेसबुक पेक्षा खूप चांगली गोष्ट आहे. ज्या पद्धतीने आपण पाहतोय तिथं आपण किती वेळ घालवतो, का घालवतो कोणाला काय माहिती नाही, परंतु ज्या पद्धतीनं या ठिकाणी ही मुलं करतात ती अतिशय वाखाणण्याजोगी गोष्ट आहे. आपल्यानंतर परत काढण्याची इच्छा होत नाही. एवढे घाबरलेले असतात, एवढे घाबरले दिसलेले असतो, तरी सुद्धा एवढे चौकटे आपल्याला येतं कुठून, हा एक प्रश्न आहे. मात्र ही सगळी खासियत आहे, ही सगळी मेहनत आहे की आपण हा शिंदा हा सण अतिशय चांगला व्हावा. आपण मुंबईमध्ये आलेला असतो, आपण गावामध्ये एकदाच वर्षांना हा सण होतो, त्यानंतर आपण ही सगळी मेहनत करत असतो, जीवनाची उदय होत असते आणि 2 वर्षांचा गरज
परत मंत्रपुढे करणार असतो दांडियाचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. दांडिया पंचमिली रात्र आहे या ठिकाणी किंपर पंचकोशी आणि दशकोशीसाठी. फारच छान, अतिशय सुंदर या ठिकाणी आतापर्यंत. आणि ढोलवाल्यांचं बरोबर कौतुक करायला हवं. या ठिकाणी प्रसंग जर बघितलं तर ढोलावर ताती सिंगल पडते आणि मधल्या भागात ताती डबल पडते. हे वेगळ्या प्रकारचं दृश्य आहे. कदाचित याच गोष्टीचा काही जणांनी सिंगल कॅपीचा वापर केला होता. डबल कॅपी या ठिकाणी वापरली जाते. त्याचा एक वेगळा साऊंड तयार होतो. आणि हा निशाणवाला मात्र अतिशय तालबद्ध नृत्य करताना दिसतोय. सुरुवातीपासून तो तालातच नाचताना दिसतोय. एनर्जी लेवल चांगली आहे या पद्धतीने नृत्यामध्ये. इथे एक वेगळा प्रकार बघ. तीन प्रकार एकत्र येऊन पालखी नाचवताना दिसत आहे. एकाला काहीतरी वेगवेगळं करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हीच एक चांगली गोष्ट आहे. कबड्डी संघ प्रगती पथक निश्चितच जरी तिन्ही संघ आहे या ठिकाणी स्पर्धेत सहभागी करणारे संघ. मनोरा रचला जातोय. मला वाटतं बहुधा रथ तयार केला जातोय. समीर याचं नेतृत्व आणि हा रथ आता गावला सुंदर आपण पाहतो रथ. ज्या पद्धतीने एखादा रथ रचला जातो किंवा एखादी चाल मारली त्याच पद्धतीने वाद्य जर असेल तर खूपच मजा येते. ज्या पद्धतीने आपण बघतोय त्यावेळेला एक तार तोडली झेलली जाते. कौतुक करावं लागेल काशावालीचं. अतिशय सुंदर सातत्याने कबड्डी संघाचं जे ढोलवाले काश्मीरचं कौतुक करत आलेलं आहे. छान आहे. वयाचा विचार करता त्यांच्याकडे जी एनर्जी आहे, त्यांच्याकडे जे मोटिवेशन आहे आणि ते असून ओढले जाते सुरुवात करतात ते अतिशय सुंदर आहे. ते पण चांगलं आहे. अतिशय सुंदर. याची तोड बघा, जिथनं तिथं तोड आहे. आणि सगळ्यांचा प्रयत्न हा कुठेही मागे पुढे होत नाही. कौतुक खरोखर कौतुक करावं लागेल याचं. हे सगळं काय झालं तर ते एका टोपीमध्ये जायचं. या ठिकाणी दोन कलाकार समोरासमोर उभे आहेत आणि त्यांनी पालखी नाचवण्याचा हा प्रयत्न आहे. आता मला वाटतं दोन बाजूचे दोन कलाकारांनी हातात घेतलेले आहेत आणि या ठिकाणी पालखी नाचवण्याचा प्रयत्न आहे. अतिशय सुंदर. काय
अजून एक तारीख शिल्लक आहे आम्ही तुम्हाला त्याची सांगू. या ठिकाणी एक वेगळा प्रकार तयार केला जातो. 4 फलकं खाली आहेत आणि या ठिकाणी अतिशय सुंदर फारच छान पुन्हा एकदा वेगळ्या बाजूने या ठिकाणी जो निशाणवाला कलाकार आहे सगळ्यांच्या पुढे जो असतो तो मात्र आपला टोका काही सोडत नाहीये. सुरुवातीपासून आतापर्यंत सुंदर या ठिकाणी निशाण दाखवताना दिसतोय तो. पुन्हा एकदा ढोलवाल्याने आपला